धन्यवाद। यानंतर मी आदरणीय माधुरीताई मिसाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत करावं आणि आपल्यावरती अमाप प्रेम करणाऱ्या तमाम नागरिक बंधू भगिनींशी सुसंवाद साधावा। आदरणीय माधुरीताई, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नुकतंच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं आगमन मंचावरती होत आहे। त्यांचं स्वागत या ठिकाणी ताईंच्या शुभ हस्ते होत आहे। मी आदरणीय माधुरीताई मिसाळ आपणास विनंती करतो की आपण पंकजाताई मुंडे यांना सन्मानित करावा। एकच महत्वपूर्ण सन्मान या ठिकाणी होईल। त्यानंतर आपण फडणवीस साहेबांना ऐकणार आहोत। भाजपा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, विकसित असं लक्षवेधी मतदारसंघ पर्वती आहे। आदरणीय माधुरीताई, आज आपल्या पुणे शहरामध्ये सर्वात पहिली सभा आपल्या पर्वती मतदारसंघाला देणारे आमचे लाडके देवाभाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित खासदार कॅबिनेट मंत्री मुरलीधरजी मोहोळ, आपल्या लाडक्या नेत्या माझी मैत्रीण माझी बहीण पंकजाताई मुंडे, अध्यक्ष धीरजजी घाटे, दीपकजी मानकर, नाना भानगिरे, संजयजी सोनावणे, उपस्थित व्यासपीठावर सगळे नगरसेवक, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष आणि समोर जमलेले सर्व माझे नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर ही पहिली सभा प्रचाराचा नारळ आज आपण देवेंजींच्या आणि पंकजाताईंच्या उपस्थितीत आपण फोडतो आहोत। आज एवढा शुभ शकून आहे की पुण्यातली पहिली सभा आणि ज्या वेळेस 2009ला आम्ही ज्या वेळेस आमदार झालो त्यावेळेस ताई आणि मी आम्ही दोघीच महिला आमदार विधानसभेत गेलो आणि विधानसभेचं 9 ते 14चं अख्खं कामकाज आम्हाला जे कोणी बजेट सकट शिकवलं असेल तर ते देवेंद्रजी। त्यामुळे आज असं वाटतंय की आपण परत एकदा हा शुभारंभ 15 वर्षानंतर करतोय। आज 15 वर्ष पार्टीने मला संधी दिली आणि परत एकदा चौथ्यांदा उमेदवारी देऊन पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। हा पक्षाचा विश्वास 15 वर्ष पण मी सार्थ ठरवलाय आणि आता सुद्धा मी या पक्षाला विजयासाठी, महायुतीच्या विजयासाठी एक इथलं सीट हे महायुतीच्या विजयामधलं असेल, सत्ता यायला, महायुतीची सत्ता यायला एक सीट पर्वती मतदारसंघाचं असेल, हे आश्वासन तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर मी आज देवेंजींना देत आहे। मी एवढ्या विश्वासाने हे का बोलते, कारण जसा पक्ष माझ्यावर विश्वास टाकतो तसा मतदार माझ्यावर विश्वास टाकतो। कारण देवेंजी गेल्या 15 वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करताना मी फक्त हा विचार केला नाही की आपल्याला रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट ह्या लोकांच्या दैनंदिन गरजाला तर उपयोगी पडायलाच पाहिजे। आणि मागच्या ह्या 5 वर्षामध्ये आपण 2 वर्ष आपले कोविडमध्ये गेले, 2 वर्ष आपल्याकडे सत्ता नव्हती। आपल्यालाही माहिती की आपण कशा पद्धतीने कोविडमध्ये काम केलं आणि सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांपेक्षा डबल काम आपण केलं, सत्ताधाऱ्यांनी तर काहीच केलं नाही। आणि ज्या वेळेस सत्ता आली आपल्याला 2.5 वर्ष जवळजवळ फक्त मिळाले आणि त्या 2.5 वर्षामध्ये प्रचंड म्हणजे लोकांची दैनंदिन कामं तर आपण मार्गी लावलीच। आज सुद्धा मतदारसंघामध्ये जवळजवळ 400 ठिकाणी माझा हा मतदारसंघ हा पूर्णपणे संमिश्र मतदारसंघ आहे, जिथे मोठ्या मोठ्या सेवा वस्ती आहेत, वस्त्या आहेत, सोसायटी आहेत, हाय सोसायटी आहेत, व्यापारी वर्ग आहे। या सगळ्यांच्यासाठी एक प्लॅनिंगनी काम करणं हे मी केलं।
म्हणजे यांच्यासाठी आपण जी आत्ता 400 कामं चालू आहेत ती केलीच. पण मला सांगायला अभिमान वाटतो आणि ह्या सगळ्याला जी मदत केली ती मुख्यमंत्री असल्यापासून जी देवेंजींनी केली, त्याच्यामुळे ही सगळी कामं आपल्याकडे सुरू व्हायला सांगितली. जसं स्वारगेट कात्रजचं मेट्रो, हे मेट्रो आपल्या कुठेही फेज 1 मध्ये नव्हती. मी देवेंजींकडे गेले आणि सांगितलं की ही मेट्रो आपल्याला व्हायला पाहिजे, कारण मोठा फुटफॉल आपल्याला इथे मिळेल. आणि त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने केंद्रापर्यंत प्रस्ताव नेला. ते असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, इथे कॉर्पोरेशनला त्यावेळेस पालकमंत्री अजितदादा होते, त्यांनी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मदत केली आणि आपण मेट्रो आणली. मल्टी मॉडेल हबची जेव्हा कल्पना मी मांडली त्यावेळेस कुठेही महाराष्ट्रामध्ये मल्टी मॉडेल हब नव्हतं की जे सगळ्या ट्रान्सपोर्टला एकत्र करेल. ते हब त्यांनी कल्पना ऐकली आणि त्यांना इतकं आवडलं की त्यांनी त्याच्यासाठी मला लगेच आज ताग्यात त्याच्यासाठी कुठल्याही निधीची कमतरता झाली नाही. त्याचप्रमाणे आज आपण बघितलं तर खडकवासला आणि खराडी, कारण हे राज्याचं जे सरकार आहे ना, हे इतकं फास्ट काम करतं की तुम्ही प्रस्ताव दिल्यानंतर पूर्वी असं वाटायचं की 10-10 वर्ष एकेका गोष्टीला लागतील, तर नाही, इतकं फास्ट सगळं काम होतं. खडकवासला खराडी मंजुरी सुद्धा झाली. आज आपण आपल्या भागामध्ये 3-3, 4-4 मोठे मोठे ब्रिज, सिंहगड रोडचा ब्रिज असेल, स्वारगेटचा ब्रिज असेल, इथला गंगाधामचा ब्रिज असेल. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न, पुण्याची कला संस्कृती जपणारं कलाग्राम, ही कल्पना सुद्धा जेव्हा मी मांडली त्यावेळेस खरंच असं सरकार पाहिजे होतं. जेव्हा देवेंजी मुख्यमंत्री होते, हे असंच सरकार लागतं की ज्याला तुम्ही मांडलेली कल्पना पण कळली पाहिजे, आणि ती त्यांनी करून दिली. माझ्या भागामधलं सर्वात महत्वाचं काम जे असेल, ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं, त्यांनी SRA मध्ये FSI कमी केला. पुणे शहरामध्ये एकही SRA होऊ शकली नाही. त्याची पॉलिसी आणि SRAचा FSI नुसता तिथपर्यंत नाही, तर त्याच्याही पुढचं वाढवण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ती पॉलिसी देवेंजींनी आणली 2022 मध्ये आत्ता. आणि त्याच्यामध्ये जे 350 फुटाचं घर होतं ते 470 फुटाचं घर केलं. त्यामुळे इतक्या गोष्टी, आता स्लमचा जर बघितलं तुम्ही, मला अभिमान आहे की पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणजे असं आहे की जिथे स्लम आहे तिथे आपण आज तागात बघतो की स्लम का होत नाही, तर बिल्डर येतात, हे येतात आणि त्यांच्यातल्या भांडणामध्ये स्लम होत नाही. पण महानगरपालिकेची जागा असेल तर महानगरपालिकेने ते करावं. अशा 2 स्लमचं इव्हन वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येऊन काम सुरू होण्याच्या मार्गावर झालं, जिथे आपली इंदिरा वसाहत, श्रीकांत पुजारींच्या इथली, आणि आपलं लक्ष्मीनगर तिथली एक वसाहत, हे 2 वसाहतीचं आपण काम सुरू करू शकलो. मला सांगण्यासारखं खूप आहे, सगळ्यांना बोलायचं आहे. मला एकच सांगायचंय की मी माझ्या कामाचा अहवाल हा मी नागरिकांपर्यंत पोहोचवीन. माझ्या सरकारला, माझ्या नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय काम करतं, म्हणूनच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय. पुढच्या वेळेस पण जो माझा मतदार आहे त्यालाही माहिती आहे की मी काय काम करते. माझं काम मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि निश्चितपणे ते मला ह्या वेळेस पण माझ्या पक्षालाच मतदान करतील आणि 1 सीट पर्वतीची निवडून देतील, याची मला 100% खात्री आहे. तुमच्या सगळ्यांतर्फे मी त्यांना आश्वासन देते की तुमच्या युतीमधलं 1 सीट हे पर्वती मतदारसंघाचं असेल. कारण आज ताग्यात नेता कसा असावा, काय असावं, पंकजाताई जेव्हा महिला बाल कल्याणच्या हे होत्या आणि ह्या नेत्यांनी जो सपोर्ट मला केलेला आहे, एक बहीण म्हणून, पंकजाताईचा मैत्रीण म्हणून जो एक सपोर्ट होता प्रत्येक काळामध्ये, ह्या नेते कसे असावेत हे भारतीय जनता पार्टीच फक्त समजलं जातं. आता आपले मुरली अण्णा आलेले आहेत. मुरली अण्णा जोपासनं मंत्री झाले त्यापासून आम्ही जवळजवळ आता सगळ्यांनी, आपल्या जैन लोकांनी सत्कार केला, कारण त्यांची ट्रेन सुरू करणं, त्यांची फ्लाईट सुरू करणं, त्यांना आपल्या सरकारने आज जैन महामंडळ डिक्लेअर केलं. जैन महामंडळ डिक्लेअर केलं. इतकी फास्ट गोष्टी सगळ्या लोकांसाठी करणारं हे सरकार. तुम्ही विरोधकांचं मी कधीच बोलत नाही, कुठल्याही गेल्या 15 वर्षात बोलले नाही मी की विरोधक काय करतात. मी सांगते की मी काय करते आणि मी ते तुम्हाला निश्चित सांगणार. तुम्हाला ते सगळं माहिती आहे आणि अधिक काही न बोलता असं कार्यक्षम सरकार तुम्ही सगळीकडे, इतर मतदारसंघात पण तुमचे जे
रिलेटिव्ह असतील त्या सगळ्यांना तुम्ही निरोप द्या. हेच कार्यक्षम सरकार परत आलं पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यांच्यासाठी तर मला जिथे जाते तिथे लाडके देवाभाऊ आणि माझ्या लाडक्या बहिणी सांगतात की आमच्या अकाउंटला 7,500 रुपये आले. कारण सगळे पैसे सरकारने, पहिली अशी योजना आहे ती योजना डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे येणारी पहिली योजना ही लाडकी बहीण योजना आहे. अशा खूप साऱ्या योजना सरकारने केलेल्या आहेत. बाकीचे वक्ते बोलतील. मला आज सभा दिल्याबद्दल मी खरंच धन्यवाद करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय ताई. यानंतर मी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, आमच्या नेत्या, लोकप्रिय आमदार आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. आज पर्वती या विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांच्या लाडक्या, आदरणीय, माझ्याही लाडक्या, माझ्या मोठ्या बहीण, माझ्या जिवलग मैत्रीण माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित या राज्याचे अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि आता महायुतीमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून आपलं काम अत्यंत चोखपणे करत आहेत, भाजपाचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, मंचावर उपस्थित राहून ज्यांचा प्रवास पुण्याने पाहिला, युवा मोर्चापासून ते आता केंद्रीय मंत्र्यापर्यंत, ते आपल्या सर्वांचे लाडके मुरलीधर अण्णा मोहोळ, माझे सहकारी राहिलेले विजयजी शिवतारे, या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजजी घाटे, मंचावर उपस्थित दीपकजी मानकर, संजय सोनवणे, जगदीश मुळूक, आमदार अमित गोरखे, आमचे लाडके बाबा मिसाळ, मंचावर उपस्थित नाना भानगिरे आणि समोर सर्वांची मी क्षमा करा नाव घेत नाही कारण सगळे देवेंद्रजींच्या भाषणासाठी उत्सुक आहेत. समोर मोठ्या संख्येने आलेली या पर्वती मतदारसंघातील माधुरीताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आलेली, या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही जनता, वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, आता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे येत आहात की तुम्हाला समोर जागा नाही आहे, बसायला तर नाही, उभा राहायला पण जागा नाही. आता हळूहळू आपल्या अंगठ्यावर उभं राहायची वेळ येणार आहे तुमच्यावर. आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक अजूनही येत आहेत. जेव्हा सभेला लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तेव्हा एवढं लक्षात येतं की ज्याच्या आपण प्रचारासाठी आलेलो आहोत त्याला निवडून देण्याची मोठ्या मनात लोकांची इच्छा आहे. आणि मला वाटतं माधुरीताई, ही तुमची प्रचार सभा नसून ही तुमची विजयी सभा आहे. मला आठवतं 2009 मध्ये देवेंद्रजी, तुम्हालाही आठवत असेल, पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेचं तिकीट डिक्लेअर झालं. मी हा अनुभव कालही जनता वसाहतीमध्ये सांगितला. मुंडे साहेबांनी एक तिकीट डिक्लेअर झालं होतं, ते पंकजा मुंडेचं होतं, पण मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर तेवढा आनंद मला दिसत नव्हता जोपर्यंत माधुरीताई मिसाळांचं तिकीट डिक्लेअर झालं नाही. मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसला नाही. याचं कारण काय? त्यांच्या जीवाच्या अत्यंत जवळ असणाऱ्या त्यांच्या सतीश मिसाळचं ते कुटुंब म्हणजे मुंडे साहेबांचं स्वतःचं कुटुंब आहे असं त्यांनी सदैव मानलं. आपल्या कार्यकर्त्याला आपलं कुटुंब मानणार, आपला मित्र, आपला सखा, आपला जीवलग मानणारा संस्कार असणार, आपल्या पक्षाला आपला परिवार मानणारा संस्कार असणारा आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. माधुरीताई हा माझा परिवार आहे, हा तुमचा परिवार आहे आणि त्यामुळे त्यांना विजयी करण्यासाठी मी इथे आले. मी काय बाहेर योजना सांगू शकणार नाही. आमचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस, त्यांचे नेते नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शाह, या सगळ्यांनी या देशामध्ये एक अत्यंत सुंदर उदाहरण घालून गेलं. या राज्यामध्ये, या देशामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल, बीजारोपण करायचं असेल तर ते या पुण्यनगरीतून होत असतं. शिक्षणाची सुरुवात असेल, स्त्री शिक्षणाची सुरुवात असेल, या पुण्यनगरीतून होत असेल. मला तुम्हाला बाकी योजना जाऊ द्या, तुमची मेट्रो, तुमचं कलाग्राम, या सगळ्या योजना, इथले रस्ते, इथले पाण्याचे विषय, इथल्या अनेक योजना, हे सगळं मी नाही सांगणार. पण मराठी भाषेला एक दर्जा देण्याचं काम करण्यासाठी सुद्धा माधुरीताई मिसाळ या दर अधिवेशनामध्ये आवर्जून बोलत होत्या.
कारण ही मराठी सगळ्यात शुद्ध मराठी कुठे आपल्या पुण्यात बोलली जाते. परवाच मी म्हणलं, अरे मला जरा केळं दे बरं ते. तर ते माझी मैत्रीण पुण्यातली म्हणली, केळं काय म्हणते, केळी म्हण केळी. म्हणजे सगळ्यात शुद्ध मराठी भाषेचं जर माहेरघर असेल तर ते पुणे आहे. आणि त्यामुळे या पुण्यामध्ये जो व्यक्ती 4-4 टर्म निवडणुकीला सामोरं जातोय, 3-3 टर्म निवडणुकीला सामोरं जाऊन विजय मिळतोय, आणि तो व्यक्ती एक स्त्री असेल तर माझ्या मनात नाही, या पुण्याच्या या पर्वती मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येकाच्या मनात अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माधुरीताई, मी माझ्यातर्फे, पक्षातर्फे आणि या समस्त पर्वतीच्या सगळ्या जनतेतर्फे तुम्हाला आजच मनापासून शुभेच्छा देते. तुमचं कुठलंही काम कधीही अडवलं जातच नाही. देवेंद्रजी फडणवीस तुमच्या बरोबर मुख्यमंत्री असताना जेव्हा त्यांनी जी कामं केली, आत्ताच्याही काळात केली. खरं तर नुसतं आपण एका आमदार होऊन, नुसतं खासदार होऊन आपल्याला विकासाला ती गती देता येत नाही. जसं एखाद्या या बिल्डिंगच्या हौदामध्ये पाणी भरलं असेल आणि खाली नळ लावला आणि ते वरचं पाणी नळामध्ये यायचा आपण विचार केला तर तो येऊ शकत नाही, जर मध्ये पाईपलाईनची आवश्यकता असते. आमच्या नरेंद्र मोदींनी विकासाचा जो हौद भरून ठेवलेला आहे दिल्लीमध्ये, त्याचा आपल्या घरामधल्या बकेटामध्ये जर त्याचा समावेश करायचा असेल, ते ओतून घ्यायचं असेल तर आपल्याला राज्य शासनाची पाईपलाईन केल्याशिवाय मार्ग नाही. आपण पाहिलंय 2019 मध्ये सर्वात जास्त मोठी पक्ष म्हणून भाजपा पक्ष निवडून आलेला, पण थोडक्यात आपल्याला सत्तेपासून दूर जावं लागलं. आता हे चालणार नाही. महायुतीचं सरकार आणण्यासाठी एक आमदार तेवढाच आवश्यक आहे. आणि जेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री होईल तेव्हा माधुरीताईंचा हात वर गेला पाहिजे की नाही? कोणाकोणाला वाटतं माधुरीताईंनी हात वर करून मुख्यमंत्र्यांना मतदान केलं पाहिजे? हात वर करा सगळे. आणि मग तुम्ही सर्व माधुरीताईंच्या पाठीमागे उभे राहणार की नाही? त्यांना विजयी करणार की नाही? एवढीच तुम्हाला विनंती करते. 20 तारखेला आपण माझ्या माधुरीताई मिसाळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि विधानसभेमध्ये पाठवा. एवढेच आपल्या सर्वांना विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. या पर्वती विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा वाहणार विकासाचा वारा. माधुरीताई पुन्हा निवडून आणू, पर्वती मतदारसंघाचा हा नारा. आपण ज्या उत्साहानं जल्लोषामध्ये या ठिकाणी थांबलेला आहात, आदरणीय फडणवीस साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी मी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय मंत्री यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जनसमुदायाला संबोधित करावं. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ या जनसभेला संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या पंकजाताई मुंडे, व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरजजी घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपकजी मानकर, आरपीआयचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, जगदीशजी मुळीक, आमदार अमित गोरखे, माननीय विष्णुभाऊ कसबे आणि उपस्थित माधुरीताईंना आशीर्वाद देण्यासाठी या पर्वती विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येनं आज सगळे आपण उपस्थित आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा पर्वतीकरांनी हे ठरवलंय की आता हॅट्रिक झालीय, आता माधुरीताई तुमच्या आशीर्वादानं चौकार नक्की मारतील आणि नक्की या पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरीताई मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. मित्रांनो, मी फार वेळ बोलणार नाही, परंतु शेवटी या पुण्यासाठी माननीय मोदीजींचं सरकार असेल किंवा राज्यातलं आपलं महायुतीचं सरकार असेल, आपल्या पुण्यासाठी मोठ्या प्रमाणातली उपलब्धी अनेक क्षेत्रामध्ये या दोघांच्या माध्यमातून झाली. आपण म्हणतो की डबल इंजिनचं सरकार मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून आपल्याला माहिती आहे, आम्ही पुणेकर पहिल्यांदा मेट्रोत बसलो
त्याचं श्रेय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना जातं. 2014 ते 19च्या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिला प्रस्ताव आणला आणि आज आमचे पुणेकर या पुण्याच्या 32 किलोमीटर मेट्रो मार्गातून मेट्रोमध्ये फिरतात. मी आपल्याला सांगेन की अनेक प्रकल्प या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. आमच्या मेट्रो सुरू झाली, वैद्यकीय महाविद्यालय मिळालं, हजारो कोटींची आमची महामार्गाची कामं या शहरातनं झाली, नद्यांचे प्रकल्प झाले, वैद्यकीय महाविद्यालय आलं. राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 2.5 वर्ष या पुण्यासाठी अनेक विकासाची कामं आली. मी आपल्याला सांगेन की या देशामध्ये एका विकासाच्या दृष्टीनं, प्रगतीच्या दृष्टीनं अगदी वेगानं वाटचाल करणारं महाराष्ट्र हे राज्य आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड विकासाची कामं या राज्यामध्ये झाली. आज आपण पाहिलं तर देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही आपल्या राज्यात आली. याच्यावरनं लक्षात येईल की आपलं राज्य प्रगतीच्या दिशेने वेगानं सुरू आहे. 52% गुंतवणूक ही फक्त आपल्या राज्यामध्ये आली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, अशी विकासाची कामं एका बाजूला प्रचंड प्रमाणात झाली आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचा विचार करत आपल्या या सरकारनं आमच्या लाडकी बहीणसारखी योजना आणली. आज वर्षाला 18,000 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यात जमा झाले. आज आमच्या भगिनींना एसटी मध्ये 50% सवलत प्रवासामध्ये मिळाली. आमच्या मुलींना उच्च शिक्षण आता मोफत मिळायला लागलं. आमच्या महिलांना आता वर्षातनं 3 सिलेंडर मोफत मिळायला लागले. हे राज्य सरकारचं काम म्हणून मी आपल्याला सांगेन. आज मी आपल्याला एवढंच सांगेन, हे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि गेले 15 वर्ष या शहरामध्ये महापालिका म्हणून केलेलं काम असेल आणि आपल्या आमदार म्हणून माधुरीताईंनी गेल्या 15 वर्षामध्ये पर्वतीच्या विकासासाठी प्रचंड काम केलं आणि म्हणून मला विश्वास वाटतो की शेवटी आपण सगळेजण निर्णय करणार आहात, आपण जनता आमच्या पाठीशी आहात आणि म्हणून लोकसभेला सुद्धा या पर्वती विधानसभा मतदारसंघातनं 30,000चं मताधिक्य आपण सगळ्यांनी दिलं. त्यामुळे आपलं मनापासून धन्यवाद सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करीन. आता त्याची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे आणि हे 30,000चं मताधिक्य आपल्याला 1 लाखापर्यंत न्यायचंय. हा संकल्प आज आपण सगळ्यांनी करूया. 1 लाखानं पर्वती आपल्याला जिंकायची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या पुण्याच्या अनेक प्रचंड गोष्टींचा माध्यमातून आपल्याला विकास करता आला आणि म्हणून मी फार त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु शेवटी पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे विकासाला मत देतात, पुणेकर हे भविष्याला मत देतात आणि म्हणून मला विश्वास वाटतो की पुन्हा एकदा केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि आमचे आमदार या सगळ्यांनी केलेल्या कामाच्या जीवावरती पुन्हा एकदा या पुणे शहरातल्या तर सगळ्या जागा महायुती जिंकेल. पण पर्वतीचं मताधिक्य हे सर्वाधिक कसं राहील हे मला असं वाटतं पर्वतीकरांच्या हातामध्ये आणि आपण ते निश्चित कराल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा माधुरीताईंना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी परेड समाजाच्या वतीने श्रीरंगजी मोरे आदरणीय ताईंना आपल्या समाजाचा पाठिंबा जाहीर केल्याचे पत्र त्या ठिकाणी देत आहेत, सुपूर्द करत आहेत. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात, महाराष्ट्राच्या लाडक्या भगिनींचे लाडके देवाभाऊ, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासमोर नतमस्तक होतो. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना देखील नमन करतो.
आणि आजच्या या अतिशय भव्य अशा पर्वती मतदारसंघाच्या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, आपले केंद्रीय मंत्री आणि लाडके खासदार मुरली अण्णा मोहोळ, आपल्या पर्वती मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार ज्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक केली आणि आता चौकार मारून त्या ठिकाणी पुन्हा चौथ्यांदा तुमच्या आशीर्वादानं निवडून येणार आहेत अशा माधुरीताई मिसाळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित जगदीश भाऊ मुळीक, आपले अध्यक्ष धीरजजी घाटे, अमितजी गोरखे, नानाजी भानगिरे, दीपकजी मानकर, संजयजी सोनावणे, विष्णुभाऊ कसबे, बाबाजी मिसाळ, श्रीनाथजी भीमाले, संदीपजी खर्डेकर, राजश्री शिळीमकर, हर्षदाताई फरांदे, राजीव चोरबोले, सुभाष जगताप, कविताताई वैरागे, श्रीकांत जगताप, मानसीताई देशपांडे, आनंदजी रिठे, संतोषजी नागरे, अनुसुयाताई चव्हाण, अनिताताई कदम, राजेंद्रजी शिळमकर, ज्योतिताई गोसावी, वर्षाताई साठे, मंजुषाताई नागपुरे, रुपालीताई गाडवे, श्रीकांतजी जगताप, महेश वाबळे, प्रसन्न जगताप, सरस्वतीताई शेंडगे, रघुनाथ गौडा, स्मिताताई वस्ते, सुभाषजी जगताप, करणजी मिसाळ, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे, नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी देखील मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पुण्यामध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी असा प्रस्ताव ज्यावेळेस पक्षाच्या लोकांनी माझ्यासमोर मांडला त्यावेळी आम्ही विचार करायला लागलो की ही सुरुवात आपण कुठून केली पाहिजे. पुण्यामध्ये 6 जागा भारतीय जनता पार्टी लढते, 2 जागा राष्ट्रवादी लढते, महायुती 8 जागांवर आहे. ही सुरुवात आपण कुठून करावी. त्यावेळी मी आमच्या नेत्यांना सांगितलं ही सुरुवात मला पर्वती मतदारसंघातनंच करायची आहे, कारण माधुरीताई मिसाळ यांच्यासारख्या एका कार्यक्षम आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं तळागाळामध्ये जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा तयार केली आणि पुण्याच्या विकासामध्ये ज्यांना विजन आहे, ज्यांना दृष्टी आहे, अनेक चांगले निर्णय हे पुण्यामध्ये ज्यांनी करून घेतले, अशा माधुरीताईंच्या मतदारसंघातनंच आपण या ठिकाणी ही सुरुवात करू. आणि आज मला पाहायला मिळतंय जिथपर्यंत नजर चाललेली आहे मला जनताच जनता दिसते आहे. माधुरीताई, तुमचा 4था विजय हा रेकॉर्ड ब्रेक विजय असेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका आता उरलेली नाही. गोरगरिबांकरता माधुरीताईंनी काम केलं. एसआरएच्या संदर्भात आज जी नियमावली तयार झाली, या नियमावलीचं मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमच्या माधुरीताई मिसाळ यांना जातं. कारण ज्यावेळी अधिकाऱ्यांनी नियमावली तयार केली आणि ती मान्यतेला आली, मी सांगितलं अशी मान्य होणार नाही. एकदा पहिल्यांदा ती माधुरीताईंना दाखवा. माधुरीताई गेले 7-8 वर्ष सातत्याने एसआरएच्या लोकांना घरं मिळाली पाहिजे, त्याकरता ती स्कीम फिजिबल झाली पाहिजे, त्याकरता एफएसआय वाढला पाहिजे, आमच्या लोकांना मिळणाऱ्या घरांची आराजी देखील वाढली पाहिजे, याकरता सातत्याने प्रयत्न करतात. आणि म्हणून मग त्यांना आम्ही ती नियमावली दाखवली, त्यांनी काही बदल त्याच्यामध्ये केले आणि आज आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ या भागामध्ये 20,000 घरांची निर्मिती आता या ठिकाणी होते आहे. आणि गरीबाला त्याचं हक्काचं घर, झोपडपट्टीवासियांना त्याचं हक्काचं घर हे मिळत आहे. याच्यामध्ये माधुरीताईंचा एक मोठा वाटा आहे. आणि 350 चौरस फुटाच्या ऐवजी 470 चौरस फुटाचं घर
आता गरीबाला देण्याचा निर्णय आम्ही घेतला. याच्याही करता माधुरीताईंनी घेतलेला जो काही कष्ट आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. आज आपण पाहतो विशेषतः या ठिकाणी पुरानंतर ज्या वसाहती बसल्या, या सगळ्या वसाहतीमध्ये लोकांना भाड्याची घरं होती. या वसाहतीतल्या लोकांची सातत्याने मागणी होती, आम्हाला मालकी द्या, आमची घरं वाहून गेली म्हणून आम्हाला घरं दिली आहेत, आमची हक्काची घरं गेली आणि तुम्ही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवलेलं आहे, आम्हाला त्याची मालकी मिळाली पाहिजे. 60 वर्षाचा लढा माधुरीताईंच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेला. 103 सोसायट्यांना मालकी हक्क मिळाला. 35,000 लोकांना त्यांच्या घराची मालकी ही 60 वर्षानंतर मिळाली. कारण माधुरीताई यांच्यासारखी एक लोकप्रतिनिधी आपण सगळ्यांनी निवडून दिली की ज्यांना त्या प्रश्नाची जाण होती आणि त्या माध्यमातून एक काम आपण होताना बघितलं. आज पुण्याचा बदलता चेहरा आपण पाहतोय. पुण्यामध्ये मागच्या काळात जेव्हा आपलं सरकार आलं, आपण पुण्याची मेट्रो सुरू केली. पुण्याची मेट्रो खरं म्हणजे खूप आधी सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु ज्यावेळी जुनं युपीएचं सरकार होतं त्या सरकारमध्ये इच्छाशक्ती नव्हती. ते घोषणांचं सरकार होतं, पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नव्हती. मी मुख्यमंत्री झालो, आम्ही बैठक घेतली, माननीय गडकरी साहेब होते, निर्णय केला आणि तात्काळ आपण मेट्रोचं काम सुरू केलं. आज पुण्यामध्ये मेट्रो धावायला लागली आणि मला सांगताना आनंद वाटतो. मी महामेट्रो नावाची कंपनी तयार केली, पहिलं काम पुण्याचं दिलं आणि देशामध्ये सर्वात वेगानं तयार झालेली मेट्रो जर कुठली असेल तर ती पुण्याची मेट्रो आहे. हे मला अभिमानाने सांगितलं पाहिजे. आणि त्याचवेळी माधुरीताईंनी माझ्यासमोर एक महत्वाचा प्रस्ताव मांडला. माधुरीताई म्हणाल्या की स्वारगेट एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या पीएमपीएलच्या बसेसही आहेत, ज्या ठिकाणी एसटीच्या बसेसही आहेत, ज्या ठिकाणी मेट्रोही येते आहे. एक जर आपण इंटिग्रेशन या सगळ्याचं करू शकलो आणि मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब या ठिकाणी जर तयार करू शकलो तर अत्यंत मोठी सिनर्जी तयार होईल आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना मेट्रोचा वापर करता येईल, एसटीने येणाऱ्या लोकांना मेट्रोचा वापर करता येईल, मेट्रोने येणाऱ्या लोकांना एसटीचा आणि पीएमपीएलचा वापर करता येईल. आणि तात्काळ त्याचं प्लॅनिंग हे आम्ही तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे, हा जो काही मल्टी मॉडेल हब तयार होतो आहे स्वारगेटचा, देशातला सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचा मल्टी मॉडेल हब हा स्वारगेटमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय आणि त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आमच्या नागरिकांना मदत मिळणार आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो असेल, त्यांनी पाठपुरावा केला, आम्ही तात्काळ त्याला मान्यता दिली. पद्मावती, गुलटेकडी, मार्केट यार्ड, धनकवडी, बिबवेवाडी, बालाजीनगर, साईनाथनगर, कात्रज, आंबेगाव त्यांच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा झाला. हे आपलं सरकार किती गतिमान आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो. मागच्या काळामध्ये मी इथे आलो असताना आम्ही गाडीने चाललो होतो. गाडीमध्ये आमचे भीमराव अण्णा तापकीर होते, ताई होत्या. या सगळ्यांनी मला सांगितलं किंवा म्हणाले खडकवासला ते खराडी ही जी काही मेट्रो आहे ही पण लवकर झाली पाहिजे, आमचा डीपीआर गेलाय. मी गाडीतनंच फोन लावला, अधिकाऱ्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये हा डीपीआर मला पाहिजे, तुम्ही तयारी करा. मी फायनान्स मिनिस्टर अजितदादा आहेत, चीफ मिनिस्टर साहेब आहेत, दोघांशी बोलतो, तुम्ही फाईल तात्काळ माझ्याकडे पाठवा. तात्काळ ती फाईल माझ्याकडे आली, दोघांच्याही सह्या मी घेतल्या आणि त्या ठिकाणी आपण कॅबिनेटमध्ये विषय मांडला. एका आठवड्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि खडकवासला ते खराडी अशा प्रकारे मेट्रोला मान्यता आपण त्याला दिली आणि त्याचंही काम आपण आज सुरू करतोय. आज खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार यांनी केलेली कामं ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुण्याचं चित्र बदलणारी आहेत.
पुण्याला एक राहण्यालायक शहर, एक सस्टेनेबल शहर, एक प्रदूषणमुक्त शहर हे तयार करण्याकरता, पुण्यामधल्या संपूर्ण घाण पाण्याचं, सांडपाण्याचं नियोजन करण्याकरता, पुण्याची आपली नदी, त्या नदीचं संवर्धन करण्याकरता 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प आला आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम चालू झालं. एक थेंब पाणी देखील घाणेरडं नदीमध्ये, नाल्यामध्ये सोडू द्यायचं नाही असा संकल्प आपल्या महानगरपालिकेने घेतला. आमचे मुरली अण्णा हे महापौर होते, आमचे अनेक लोक या ठिकाणी पदाधिकारी होते आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम चालू झालं. आज खरं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये 535 MLDचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी सुरू केला. सांडपाण्याचा प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, हे सगळे जे प्रकल्प तयार झाले, पुढच्या 2-3 वर्षामध्ये एकीकडे पुण्यामध्ये 24/7 योजनेमुळे प्रत्येकाला मुबलक पिण्याचं पाणी मिळेल आणि पाण्याचा, घाण पाण्याचा, सांडपाण्याचा थेंबन थेंब हा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया होऊनच तो नदीमध्ये, नाल्यामध्ये जाईल. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे वाहणारी नदी, निर्मळ वाहणारी नदी, अविरल वाहणारी नदी ही पुण्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मुळामुठाचं जे जुनं स्वरूप आपण बघितलं होतं, ते स्वरूप पुन्हा एकदा पुण्याला प्राप्त करून देण्याकरता या ठिकाणी आपल्या सरकारने काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुण्याचा चेहरा बदलायचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे आज पुण्याची सगळ्यात मोठी समस्या ही ट्रॅफिकची समस्या आहे. एकीकडे पीएमपीएलच्या माध्यमातून सर्वात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट ही पुण्यामध्ये आपण सुरू केली, पण त्याच वेळी पुणे रिंग रोड आपण अशा प्रकारे तयार करतो की ज्या रिंग रोडमुळे या पुण्यातल्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि या रिंग रोडमुळे एक मल्टी मॉडेल अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी 20,000 कोटी रुपये त्याला आपण खर्च करतो की ज्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये रस्त्याची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आपल्याला नियंत्रित करता येणार आहे. माननीय गडकरी साहेबांनी पुण्यावरनं जाणारे जेवढे रस्ते आहेत, मग तो नाशिककडे जाणारा असो, तो सोलापूरकडे जाणारा असो, तो मुंबईकडे जाणारा असो, प्रत्येक रस्ता, तो कोल्हापूर साताऱ्याकडे जाणारा रस्ता असो, या प्रत्येक रस्त्यावर अशा प्रकारचे मल्टी मॉडेल 2 मजली पुलांच्या निर्मितीचा 54,000 कोटी रुपयाचा प्लॅन मांडलेला आहे की या पुण्यातनं बाहेर पडायला आणि पुण्यातनं आत यायला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या सगळ्या MIDC ज्या आहेत इथपर्यंत ट्रॅफिक अतिशय सोप्या पद्धतीने जाणार आहे. या MIDC याकरता महत्वाचे आहेत की आमचा पुणे जिल्हा हा भारताचं आणि महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत असताना अलीकडच्या काळात इंडस्ट्री ट्रॅफिक पाहतात आणि थोड्याशा घाबरतात. पण आता हे जे काम या ठिकाणी होणार आहे, रस्ता असेल, रस्त्यावर एक फ्लायओव्हर असेल, त्याच्यावर दुसरा फ्लायओव्हर असेल, काही ठिकाणी रस्ता असेल, त्याच्यावर एक फ्लायओव्हर असेल, त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो असेल, अशा प्रकारचं डिझाईन तयार करून पूर्णपणे डिकंजेस्ट अशा प्रकारे पुण्याला करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. एक आधुनिक पुणे आणि एक रोजगारक्षम पुणे आपण तयार करतोय. या पुण्याला टेक्नॉलॉजी हब म्हणून आपण डेव्हलप करतोय. आपल्याला कल्पना आहे पुण्यामध्ये एक टेक्नॉलॉजीची इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि आता अनेक लोकांचे प्रमुख केंद्र पुण्यामध्ये आलेले आहेत की ज्यातनं हजारो तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या बदलत्या पुण्यामध्ये ज्या प्रकारे माधुरीताईंनी मग पर्वतीतलं त्या ठिकाणचं आमचं जंगल असेल ते प्रोटेक्ट करण्याकरता भिंत असेल किंवा या भागामध्ये कामगारांकरता 500 बेडेड हॉस्पिटल तयार करणं असेल, आंबिलोळ्याची भिंत असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं केली आहेत, त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतं की एखादा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे तर तो माधुरीताई मिसाळ यांच्यासारखा असला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं आहे. आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे. राज्यातल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला.
तो मंत्र काय आहे? या देशाला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना आपल्याला समाजामध्ये केंद्रस्थानी आणावं लागेल. अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था याच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले आणि महिलांना अधिकारिता दिली. तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जे सरकार आलं त्यांनी ही मोदीजींच्या आशीर्वादानं महिला केंद्रित योजना सुरू केल्या. आम्ही त्या ठिकाणी महिलांकरता, विशेषतः मुलींकरता लेक लाडकी योजना सुरू केली. आपल्या घरी कन्या रत्न प्राप्त झालं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीला आम्ही देतो आहोत, जेणेकरून त्या घरामध्ये आपल्या घरात लक्ष्मीचं जन्माला आली अशा प्रकारे त्या मुलीचा आदर त्यांनी केला पाहिजे. आपण दुसरी योजना आणली. आमच्या महिलांना एसटीच्या बसमध्ये जो काही प्रवास आहे त्याला 50% तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय आपण केला. निर्णय केला तर एसटीचे लोक आले, म्हणाले अहो हा निर्णय परत घ्या, आमच्या एसटीचा बोरा वाजेल, आमची एसटी त्या ठिकाणी खूप नुकसानीत जाईल. आम्ही सांगितलं परत घेणार नाही, गरज असेल तर तुम्हाला मदत करू. महिन्याभरापूर्वी ते एसटीचे लोक आले, म्हणाले साहेब योजना बंद करू नका, काही झालं तरी करू नका. म्हटलं अरे तुम्हीच म्हणत होतात योजना बंद करा, आता म्हणता करू नका. अरे म्हणाले तुम्ही योजना सुरू केल्यापासनं इतक्या महिला एसटीने प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता योजना बंद करू नका. मग मी जरा आढावा घेतला, माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणींनी प्रवास करणं सुरू केलाय आणि अनेक ठिकाणी दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आमच्या बहिणी आमच्या दाजींना भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी थांबा, तुम्ही गेले तर दुप्पट तिकीट लागतं आणि प्लस तिथे जाऊन तुम्ही पान तंबाखू खर्रा मावा काय खाल आणि पैसे बर्बाद कराल, त्याच्यापेक्षा मीच जाऊन काम करून येते. आणि म्हणून आमच्या महिला आता बाहेर पडलेल्या आहेत आणि एसटीला देखील प्रॉफिटमध्ये आणण्याचं काम आमच्या महिलांनी केलंय. आणि यासोबत आपण एक निर्णय केला, आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफीचा निर्णय केला. इंजिनियर बनायचं असो, डॉक्टर बनायचं असो, MBA BBA काही करायचं असो, मुलींना 1 लाख 2 लाख 5 लाख फी लागली तरी ती सरकार भरणार आहे. कारण आमच्या लक्षात आलं गरिबांकडे मध्यमवर्गीयांकडे शिकवण्याची इच्छा तर असते, पण घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असली तर आईबाप म्हणतात पैसे कमी आहेत, मुलाला शिकवू, बाई तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस. त्या मुलीला किती हुशार असलं तरी शिकवता येत नाही. म्हणून आम्ही सांगितलं आता काळजी करू नका, आई बापाजवळ पैसे नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयात बसलेले आहेत, मुलीचं शिक्षण मामा करतील आणि सगळ्या मुलींकरता मोफत शिक्षणाची व्यवस्था आपण या ठिकाणी केली. कारण मुली शिकतील तरच हा देश पुढे जाईल, हा मंत्र घेऊन आपण काम करतोय. त्यासोबत लाडकी बहीण योजना आपण आणली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आपण टाकतो. जेव्हा योजना आणली खूप नावं आम्हाला ठेवली, योजना फसवी आहे, योजना होणारच नाही, पैसा येणारच नाही. जवळजवळ 2.5 कोटी आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि समोरच्यांची तोंड छोटी झाली. पण मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, तुमचे सख्खे भाऊ तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतायत, पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत, जे सावत्र भाऊ महाविकास आघाडीच्या नावानं तुमच्या योजना बंद करतायत. मला सांगितलं पाहिजे या महाविकास आघाडीचे अधिकृत नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गेले आणि सांगितलं की या ठिकाणी आम्हाला ही योजना बंद केली पाहिजे, कारण ही योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि ही योजना बंद करा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली. पण चिंता करू नका,
आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि योजना बंद होऊ दिली नाही. भविष्यातही ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. काही झालं तरी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील. पण यांचा काय विचार आहे बघा. हे सांगतात आम्ही आलो की योजना बंद करू. उद्धव ठाकरेजींनी तर जाहीर सभेमध्ये सांगितलं आमचं सरकार येऊ द्या, मागच्या सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करू. मी माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी, माननीय नाना पटोलेजी यांना एवढीच विनंती करतो, अरे तुम्ही आणि आम्ही राजकीय विरोधक आहोत. तुम्हाला जर शत्रुता काढायची असेल तर आमच्याशी काढा, पण आमच्या लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयावर डोळा ठेवू नका. हीच विनंती मला या निमित्ताने त्यांना करायची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात आपलं सरकार काम करताय, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करताय, सोशल सेक्टरमध्ये काम करताय. आता केंद्र सरकारने योजना आणली आहे, राज्य सरकार योजना आणताय. आपण त्या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक घरावर सोलर लावून त्या माध्यमातून त्या घराला विजेचं बिलच येणार नाही, मोफत वीज मिळेल, अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपण देखील ती योजना आपल्याकडे सुरू करतो आहोत. येत्या काळामध्ये गरीबाला, मध्यमवर्गीयाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो, हे सरकार तुमचं सरकार आहे. तुमच्या सरकारमध्ये तुमच्या हक्काच्या माधुरीताई असल्या तर तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 20 तारखेला माधुरीताईंच्या कमळाची बटन दाबा, महायुतीला मतदान करा आणि पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय फडणवीस साहेबांचे मनापासून धन्यवाद देत महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या विजय संकल्पाचा हा मेळावा या ठिकाणी विजयाची नांदी देत आपण सर्वजण सर्व व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी मानत आहोत. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.